सर्व मित्रांना माझा सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे माझ्या GR अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 25% RTE पोर्टल अंतर्गत आपण जे फॉर्म भरले होते RTE पोर्टलवरती त्याची निवड यादी ही तयार झालेली आहे आणि दिनांक 8 एप्रिल रोजी ती RTE पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे। तर आपण पाहूयात की RTE पोर्टलवर आपण ती कशा पद्धतीने निवड यादी पाहू शकतो। त्यासाठी आपल्याला Google क्रोमवरती RTE 25 admission.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकायची आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। त्याच्या खाली आपल्याला यायचं आहे आणि या कोपऱ्यामध्ये RTE 25% पोर्टल या टॅबवरती परत एकदा क्लिक करायचं आहे। या पोर्टलवरती क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी लाल अक्षरामध्ये जे वर्डिंग जात आहे ते पहा। तर या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे की आज दिनांक 8 एप्रिल 2019 रोजी राज्यस्तरीय लॉटरी काढण्यात आली आहे। राज्यातील लॉटरी लागलेल्या पालकांना दिनांक 10 एप्रिल 2019 पासून SMS जाण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजे 8 एप्रिलला ती यादी लॉटरी पद्धतीने लागलेली आहे। 10 एप्रिल 2019 पासून SMS जाण्यास सुरुवात होईल आणि 10 एप्रिलपर्यंत SMS न आल्यास वेबसाईटवर जाऊन, म्हणजे आपण ज्या वेबसाईटवर आहोत त्याच वेबसाईटवर ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये आपण 19 पासून सुरू होणारे अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे किंवा नाही ते कन्फर्म करू शकतो। तर मित्रांनो, SMS तर आपल्याला येणारच आहेत, पण काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला SMS येऊ शकत नाही। तर आपण फक्त SMSवर अवलंबून न राहता आपण आपल्या पल्ल्याचा प्रवेश हा कन्फर्म झालेला आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला RTE पोर्टलवर जायचे आहे। RTE पोर्टलवरती खालच्या एका टॅबवरती पहा ॲप्लिकेशन वाईज डिटेलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो पहा, खाली एक टॅब आलेली आहे ॲप्लिकेशन नंबर। तो आपण जो अर्ज भरलेला आहे त्यामधील जो ॲप्लिकेशन नंबर आहे, आता माझ्याकडं ॲप्लिकेशन नंबर नाही आहे त्यामुळे मी रँडमली कुठलाही एक नंबर टाकतो। हिंगोली जिल्ह्यातील 19 HI 00 2021 हा ॲप्लिकेशन नंबर टाकून गो या टॅबवरती सिलेक्ट करायचा आहे। पहा, गोवरती सिलेक्ट केल्यानंतर सर्व डिटेल्स आलेले आहे। ॲप्लिकेशन राऊंड नंबर 1 आहे, स्टुडंट नेम आहे, DOB आहे, स्टँडर्ड फर्स्टसाठी हा केलेला आहे अर्ज आणि ॲड्रेस पण दिलेला आहे। आणि या ठिकाणी पहा नोटिफिकेशन आलेलं आहे या ॲप्लिकेशन नंबरसाठी, दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल। म्हणजेच या ॲप्लिकेशन नंबरच्या विद्यार्थ्याचा हा कुठेही लॉटरीमध्ये नंबर लागलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने आपण RTE पोर्टलच्या साहाय्याने आपल्या पल्ल्याचा ॲडमिशनसाठी पात्र झालेला आहे का नाही आपला पाल्य हे कन्फर्म करू शकतो। तर मित्रांनो, आपण SMSवरती अवलंबून न राहता आजच RTE पोर्टलवरती जाऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून आपल्या अर्जाचं स्टेटस चेक करा, आपल्या पल्ल्याचा प्रवेश झालेला आहे का नाही याची खात्री करा। आणि जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि याच चॅनलवर अशाच पद्धतीच्या नवनवीन योजनांचे व्हिडिओ प्रसारित होत असतात, त्यामुळे अशाच व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे धन्यवाद।